नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय थोडं तुझं थोडं माझं चा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इकडे तेजस आता मानसीची माफी मागतोय आणि मी जे काही केलं ते भावनेच्या भरात केलं आणि प्लीज मला माफ कर आणि मी लवकरात लवकर तुम्हाला या बंधनातून मोकळं करेल असं तो सांगत असतो. आणि संपदा म्हणत असतात तुम्ही कशाला इथे माफी मागताय वगैरे, त्या इथे म्हणत असतात. आणि तेजस म्हणतो की मीच आता घराबाहेर राहतोय तर तुम्ही काय करणार. तर संपदा म्हणतात तुम्ही दोघांनी पण इकडे माझ्या घरात यायचं, त्या घरात तुम्हाला स्थान नाही आहे पण माझ्या घरामध्ये इथे तुम्हाला स्थान आहे, तुम्ही दोघंही घरात चला तेजस आणि मानसी असं त्या इथे सांगतात. तर तेजस म्हणतो की माफ करा मला नाही जमणार, कारण तात्यासाहेबांची शिक्षा आहे मला दिलेली त्यांनी आणि त्यामुळं मी ती अशी मोडून येऊ शकत नाही, त्यामुळे मी तुमच्या घरामध्ये इथे येऊ शकत नाही. तुम्ही मला कितीही आईसारख्यात असला तरीसुद्धा तात्यासाहेबांनी दिलेली मला शिक्षा आहे. तर इकडे मानसीसुद्धा म्हणते की तुम्ही जिथे असाल तिथेच मी थांबणार आणि मी सुद्धा तुमच्याबरोबर इथे अंगणातच राहीन, तुम्ही जसे आजपर्यंत अंगणात राहिले तसं मी सुद्धा इथे राहीन. तेजस इथे सांगत असतो की तुम्ही असं करू नका, तुम्ही खूप चुकीचा विचार करताय. आणि इकडे ती दोघं घरात येत नाही येते बघून इकडे मानसीच्या आईला म्हणजेच संपदाला इथे रडायला येतं आणि त्या रडत रडत इथे आतमध्ये जातात. इकडे मानसी पण रडत असते. तर निधी त्या आईला समजवायला आतमध्ये गेलेली आहे आणि आता बघू पुढे काय होतं इथे प्रेक्षकांनो. तर तेजस इकडे मानसीला समजवायचा प्रयत्न करतोय की अहो माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवून इथे आलायत, खरं मी जबाबदारी नाही पूर्ण करू शकत, मला शिक्षा दिली आणि माझ्यामुळे तुम्ही का ती शिक्षा भोगताय, तुम्ही लवकरात लवकर या जबाबदारीतून या लग्नातून मी तुम्हाला मोकळं करेन असं तो इथे सारखं सांगत असतो आणि तो स्वतःला त्रास करून घेतोय. तर मानसी म्हणते हे जे बंधन आहे ना ते आपण दोघांनी मिळून मी निवडलंय तुम्हाला आणि मी तुम्हाला इथे साथ देणार आहे प्रत्येक गोष्टीत, तुम्ही जिथे असाल तिथेच मी थांबीन आणि आपण थोडं तुझं थोडं माझं करत आपल्या येणाऱ्या अडचणींना आपण इथे सामोरं जाऊया. आणि ती इथे त्यांना इथे हात लावायला जाते, म्हणजे खांद्यावर हात ठेवून बसायला जाते पण ती थांबत नाही, इथे लांब जाऊन उभी राहते. तर इकडे देवासमोर सुनंदा म्हणजेच तेजसची आई इथे बसलेली आहे आणि म्हणते की तेजस आणि मानसीला योग्य जोडीदार त्यांचा मिळावा अशी माझी इच्छा होती, पण या दोघांनी एकमेकांना जोडीदार म्हणून इकडे निवडलं. त्यांनी मला माझ्यासमोर हे कबूल केलं असतं तर माझ्यासारखी सुखी कोण नसतं. आणि ज्या प्रकारे तर्कवितर्क लावून हे नातं समोर आले ना, काय खरं काय खोटं समजत नाही आहे. पण देवा तू त्या दोघांना लढायची ताकद दे, त्या दोघांना सांभाळायची ताकद दे असं म्हणून इथे देवाला त्या प्रार्थना करत असतात. खरं तर त्यांना सुद्धा आवडलं असतं की तेजस आणि मानसीचं लग्न झालेलं, पण गायत्रीनं ते वेगळ्या प्रकारे इथे समोर आणलं आणि परिस्थिती वेगळ्या प्रकारे इथं तिने फिरवला डाव, त्याच्यामुळे सगळाच इथे गोंधळ झाला. त्यामुळे त्या इथे देवाला म्हणतायत की मला आवडलं असतं मानसीला सून म्हणून स्वीकारायला, पण अशा परिस्थितीमध्ये आता मी काय करू मला समजत नाही आणि तू त्या दोघांच्या अडचणीत वाढ केलीस तर तू त्या दोघांना इथे ताकद दे. मानसीसुद्धा इकडे संपतरावांच्या फोटोसमोर येऊन उभी राहिली आणि ती म्हणते की बाबा मी तुम्हाला दिलेलं वचन पूर्ण केलं आहे, तुम्हाला दिलेल्या वचनाप्रमाणे मी तेजसची साथ कधीच सोडणार नाही आणि मी इथे त्यांच्याबरोबर कायम राहीन. तेजस म्हणत असतो की तुमच्या वडिलांनी तुमच्या लग्नासाठी काय स्वप्न बघितली होती ती मला माहिती आहे आणि ती मी आत्ता सध्या पूर्ण करू शकत नाही आहे आणि प्लीज तुम्ही या गोष्टीचा परत पुन्हा एकदा विचार करा प्लीज. असं माझ्यासमोर अडचणी भरपूर आहेत, प्रॉब्लेम्स भरपूर आहेत आणि तुम्ही अजून म्हणजे त्याच्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नका असं म्हणून तेजस सारखं इथे मानसीला सांगतोय. तर मानसी म्हणते की मी एकदा वचन दिले बाबांना आणि तुम्हाला पण, आणि हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातल्यानंतर मी ही साथ तुमची कायम देणार आहे, साथ तुमची कधीच सोडणार नाही आहे. मी थोडं तुझं थोडं माझं करत आपण एकमेकांच्या साथीनं सगळ्या प्रॉब्लेम्सना इथे सामोरं जाऊया असं म्हणून मानसी पुन्हा एकदा सांगते आणि मस्तपैकी बॅकग्राऊंडला ना थोडं तुझं थोडं माझं टायटल सॉन्ग वाजतंय. संपतरावांचा दोघं जण इथे आशीर्वाद घेतात. मानसीला तरी त्या घरात जायला जागा मिळतीये का मानसी बरोबर तेजसला सुद्धा शिक्षा माफ होऊन तात्यासाहेब घरात घेणार आहेत का गायत्री आणखीनच नवीन काहीतरी इथे डाव करते, बघूया पुढे काय घडतंय ते. तर गायत्री इथे रजनीला इथे फोन लावते आणि सांगते की मी तुम्हाला आधीच कल्पना दिली होती की तुम्ही ज्या माणसावर विश्वास ठेवून इथे लग्न जुळवण्यासाठी मदत करतायत तो माणूस खोटारडा आहे, घातकी आहे, हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. त्यांना आधी कळत नाही की नेमकं कोण बोलतंय ते. तर मी गायत्री प्रभू बोलते असं त्या सांगतात. मग लगेच रजनी म्हणतात गायत्री प्रभू म्हणजे हो तुम्ही सकाळी ज्या घरात आला होता आणि जिथे तुमचा अपमान झाला तिथूनच मी बोलते आणि तुम्हाला मी आधीच सावध केलं होतं, म्हणजे
रजनीला तो फोन आणि ते सगळं बोलणं इथे आठवतं, त्यामुळे ती गप्प होते. गायत्री म्हणते काय कुठे हरवलात? तर रजनी म्हणते की काही नाही, तुम्ही सांगायचा प्रयत्न केला होतात पण त्यावेळी मी गडबडीत होते किंवा मी विश्वास ठेवला नाही तुमच्या म्हणण्यावर, पण आता सगळं मला कळतंय. आणि गायत्री सांगते की या तुमच्या अपमानाचा बदला मी व्याजासकट घेईन असं म्हणून ती इथे सांगते. आणि बघा तुम्ही पण लक्ष ठेवा असं म्हणून रजनीला सांगते. आता बघूया पुढे काय होते ते, कारण रजनीला इथे आठवतं की मामीनं सुद्धा तिला कसं फसवलं होतं ते. ती काहीतरी बोलताना म्हणत असते, म्हणजे मला आज वाटलं होतं की दुसऱ्या कोणीतरी असा फोन केला होता आणि रजनीनं मामीला जे काय लाख रुपये दिले होते ते सगळे ते मामीला आठवतंय. गायत्री म्हणते रजनीला का हो कुठे हरवलात तुम्ही? तर रजनी म्हणते की काही नाही. गायत्री म्हणते की तुमच्या या झालेल्या सगळ्या अपमानाचा बदला सव्याज मी घेईन असं म्हणून तिथे सांगते. आता बघू पुढे काय घडणार आहे ते. ह्या दोघी म्हणून तेजस आणि मानसीच्या वाईटावर उठतायत का आणि काय होतंय ते, कारण इकडे रणजित तो पेपर घेऊन इथे बसलेला आहे, ज्या पेपरमध्ये मशीनची ॲडव्हर्टाईज दिलेली असते तो पेपर घेऊन इथे बसला आणि तो पेपर तो इथे जाळतोय. बघूया पुढे काय घडणार आहे ते, कारण इथे आता गायत्रीनं तर वचन दिले की अपमानाचा बदला मी घेऊन देईन आणि रजनी पण इथे म्हणते की ह्या दोघांना त्रास झाला पाहिजे. बघूया आता पुढे काय घडणार आहे ते. गायत्रीच्या डोक्यात अजून काही कल्पना येते ह्या दोघांना त्रास द्यायची किंवा या प्रभूंना त्रास द्यायची, बघत राहणं गरजेचं आहे. तर इकडे रणजितनं तो पेपर घेतलाय, तो तेजसच्या नावाने, ते आता खरं तर खूप हर्ट झालाय. तो पेपर जाळतो आणि म्हणतो की मशीन घ्यायला जावा, तुम्हाला मानसी भेटेल असं सांगितलं होतं तेजसने, आणि त्याच्यानंतर गणपतीचं सामान घ्यायला जावा, मानसी भेटेल, मानसी इम्प्रेस होईल, असं सगळं तो सांगत राहिला होता. आणि तेजस तुला जर लग्नच करायचं होतं तू मला सांगितलं का नाहीस, तू स्वार्थी आहेस असं म्हणून तो इकडे खूपच पॅनिक होऊन इथे बसलाय. आणि रजनी म्हणतायत रणजित जवळ येऊन तू कशाला स्वतःला त्रास करून देतोय, त्रास तर त्या दोघांना झाला पाहिजे ज्यांनी तुला इथे फसवलंय. आणि रणजित पण इथे खूपच पॅनिक झालाय. आता रणजित ह्याचा बदला घेण्यासाठी काहीतरी करतोय का, नेमकं काय घडणार आहे, कारण तो खूपच इथे त्रासात दिसतोय आणि त्याला झालेला त्रास इथे रजनीला बघवत नाही आहे. त्यामुळे रजनी तेजस आणि मानसीला त्रास देण्यासाठी नक्कीच काहीतरी इथे करेल असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इकडे तेजस आणि मानसी दोघंजण इथे अंगणात बसलेले आहेत आणि मानसीला तेजस परत सांगतोय की तुम्ही आत घरात जावा. तर मानसी म्हणते की नाही, तुम्ही जिथे असाल तिथेच मी थांबीन, तुम्ही रस्त्यावर जरी थांबलात ना तरी मी तुमच्याबरोबर रस्त्यावर सुद्धा राहीन असं तिथे सांगते. आणि त्या दोघांचं बोलणं चालू आहे तोपर्यंत इकडे सूरज बाहेर आलाय. आता सूरज बाहेर आल्यानंतर तो खूपच असा चिडलेला दाखवलाय. तेजस विचारतोय सूरजला की सूरज आतली परिस्थिती कशी आहे, नेमकं काय वातावरण आहे, राग शांत झालाय का रे सगळ्यांचा? तर सूरज म्हणतो तू कोण आहेस इथे, तू का विचारतोयस हे सगळं प्रश्न मला, आणि तू कोण आहेस आमचा? जेव्हा तू निर्णय घेतलास तेव्हा तुला घरातल्या एखाद्या माणसाला सुद्धा त्या निर्णयाबद्दल काहीतरी विचारावं किंवा सांगावं असं वाटलं नाही काय? तू विश्वासघात केलायस आमचा, तू कोण आहेस, तू बोलू नकोस असं म्हणून सूरज येते तेजशी भांडत असतो. तर इकडे मानसी त्याच्या समोर येते आणि दादा म्हणून हाक मारतीये. सूरज म्हणतो की मानसीला तू मला दादा म्हणू नकोस, आपल्यात काही नातं नाही आहे, तू या घरातली भाडेकरू आहेस, एवढाच काय तो आपला संबंध आहे आणि तू दादा मला म्हणू नकोस असं म्हणून तो इकडे सरळ सांगतो. आणि मग हा जोड म्हणतो की माझा तुमच्यावर राग नाही आहे, पण हा जो दिवटा आहे ना, हा तेजस नालायक भाऊ आमचा, त्याच्यामुळे मला तुमच्याशी बोलावं लागतंय. इथे मानसी म्हणते की हे जे सगळं झालंय ते माझ्यामुळे झालंय ना, तुम्ही तुमच्या भावावर चिडलाय ते माझ्यामुळे चिडलाय, तर तसं काही नाही आहे असं म्हणून ती इथे समजावायचा प्रयत्न करत असते. खरं सूरज तिचं काहीही बोलणं इथे ऐकत नाही आणि तो म्हणतो की तुम्ही माझ्याशी बोलायला येऊ नका, आपण न बोललेलंच बरं. आणि तेजसला सुद्धा तो ओरडत असतो आणि तो दारू प्यायला निघाला हे तेजसला कळतं. तेजस त्याला अडवायचा प्रयत्न करतो की दादा तू काय चाललंय, काय करतोयस, तो घरात परिस्थिती काय आहे आणि तुला वहिनीने पैसे दिलेत ना, गायत्री वहिनी स्वतःच्या स्वार्थासाठी तुझा इथे वापर करून घेत आहेत आणि तुला कळत नाही आहे ते. आणि असं म्हटल्यानंतर परत इकडे सूरज चिडतो आणि म्हणतो तुला सांगितलंय ना तू आमच्यामध्ये बोलू नकोस म्हणून, तुझ्या बाबतीत निर्णय घेताना तू आम्हाला विचारायला आला होतास का, तर आता तू सुद्धा या बाबतीत काही बोलायचं नाहीस असं म्हणून तो धमकावतो आणि सूरज इकडे बाहेर निघून जातो. आणि सूरज निघून गेल्यानंतर खूपच इथे हळवा होतो आणि म्हणतो आजपर्यंत इतके दिवस झाले मी या अंगणात राहतोय पण मला कधीही एकटं वाटलं नव्हतं, पण आज मला असं एकटं वाटतंय आणि सगळे भाऊ माझ्यापासून लांब आहेत असं मला वाटतं आणि मला खूप एकटं वाटतंय असं तेजस इथे सांगतो. आणि आता बघूया पुढे काय घडणार आहे ते, कारण मानसीच्या गळ्यात मंगळसूत्र घातल्यामुळे बाकीची सगळी लोक इथे तेजसवर आणि मानसीवर इथे नाराज झाली आहेत.
खास करून तेजसवर जास्ती नाराज झाली आहेत. त्यामुळे तेजस खूपच इथे स्वतःला दोषी मानून घेतोय. आता बघूया पुढे काय घडणार आहे, कारण तेजस आता सांगतोच आहे कारण की मी तुमच्या गळ्यातनं मंगळसूत्र काढतो वगैरे मानसीला सांगतोय. खरं मानसी आपल्या हट्टावर ठाम आहे, आपल्या निर्णयावर ठाम आहे. त्यामुळे तेजसला इथे काहीही करता येत नाही आहे. सूरज इथे त्याच्याशी आता भांडून निघून गेला आहे, त्यामुळे तो सुद्धा इथे दुःखी झाला आहे. आणि इथे घरामध्ये वेगळंच नाटक चालू आहे. छाया आणि विनोद दोघंजण ताट वाजवत आहेत जोरजोरात आणि या ताट वाजवण्याचा आवाज ऐकून सगळेजण इथे बाहेर येत आहेत. गायत्री तिथेच बसलेली आहे. आभा येते, दिनेश येतोय आणि मग इकडे सासूबाई पण येतात, म्हणजे सुमन पण येत आहेत. आणि आता गायत्री म्हणते की तुम्हाला जेवायचं नाही आहे का, तर इकडे कोणीच म्हणतं की आम्हाला भूक नाही आहे, आम्हाला जेवायचं नाही आहे. तर गायत्री चिडून म्हणते की तुमच्या भावाने तुमचा विश्वासघात घेतला आहे, तर तुम्ही ती भावासाठी कशाला उपाशी राहताय आणि प्रत्येकाने इथे जेवायचं असं म्हणून तिथे सांगत असते. तर आबा म्हणते की मला जेवायचं नाही आहे. दिनेश पण सांगतो की मला जेवायचं नाही आहे. आता बघूया पुढे काय घडणार आहे ते, कारण इकडे आबा आणि दिनेश तर जेवायला नकार देत आहेत. पण गायत्री ते म्हणते तुम्ही मला कायम ओरडत असता, मी तुमच्याशी वाईट वागते म्हणून सांगत असता, पण मी तेजससारखी विश्वासघातकी नाही आहे. तेजसनं तुमच्या सगळ्यांचा इथे विश्वासघात केला आहे, पाठीत खंजीर खूप बसलं आहे त्यांनी, आणि मी या सगळ्याचा त्याला काही फरक पडतोय का बघा असं म्हणून ती सांगते. तर इकडे संपदा दोघांसाठी ताट घेऊन येत आहेत, मानसी आणि तेजससाठी. मानसीच्या हातात ताट दिल्यावर ती नुसतं घेते, तेजस तर ताट हातातसुद्धा घेत नाही. ताटाला नमस्कार करतो आणि म्हणतो की माझ्यामुळे घरातले सगळे त्रासात आहेत आणि घरातल्या सगळ्यांना त्रासात बघून मला इथे जेवण जाणार नाही, त्यामुळे मला जेवायला नको आहे. आणि मग लगेच संपदा मानसीकडे बघतात. तर मानसी म्हणते की मला सुद्धा जेवायला नको आहे, जोपर्यंत तेजस जेवत नाहीत तोपर्यंत मी इथे जेवणार नाही असं म्हणून ती मानसी सांगते. तर तेजस पण इथे सांगतो की मी जेवणार नाही आहे, सगळे त्रासात आहेत, घरातलं कोणीही जेवलेलं नसणार याची मला खात्री आहे आणि सगळ्या घरातल्यांना त्रास देऊन मला जेवायचं नाही असं तो पुन्हा एकदा सांगतो. आणि आता बघू पुढे काय घडणार आहे ते, कारण त्यानं तर जेवायला नकार दिला आहे. खरं मानसीची आईच म्हणजे संपदा इमोशनल ब्लॅकमेल करून दोघांच्या पोटात घास जाईल याची सोय करेल असं मला वाटतं. आणि हे सगळं गायत्री किंवा घरातलं कोणीतरी बघितलं तर आणखीन वेगळाच गैरसमज इथे निर्माण गायत्री करून देईल. त्यामुळं तेजस आधीच सांगतो की मला जेवायला नको आहे आणि मला जेवायचं नाही आहे. तर ती म्हणते की अण्णावर कशाला तुम्ही राग काढताय आणि स्वतःला कशाला गिल्टी मानून घेताय, तुम्ही काही चुकीचं केलेलं नाही आहे, तुम्ही मानसीसाठी सगळं केलं आहे हे मला माहिती आहे असं म्हणून संपदा इथे सांगत असतात. तेजस तरीसुद्धा इथे जेवायला नकार देतोय. तर घरामध्ये कोणीच इथे जेवायला तयार नाही आहे. आतमध्ये घरातसुद्धा गायत्री फक्त म्हणते की मला जेवायचं आहे, मी का तेजससाठी मनस्ताप करून घेऊ. दिनेशला ती विचारते तुझं काय, तर दिनेश लगेच बायकोच्या ह्याच्यात म्हणतो की मी जेवायला तयार आहे म्हणून. आणि त्या आईला पण विचारते गायत्री की तुम्हाला जेवायचं नाही का सासूबाई, तर सासूबाई म्हणतात की मला जेवायचं नाही आहे. आणि मग लगेच गायत्री ती म्हणते की ठीक आहे, ओके, तुम्हाला जेवायचं नाही आहे ना, तुम्ही जेवू नका, पण तुमचीच तब्येत अशाने खराब होणार नाही असं म्हणून त्या परत इथे गायत्री ते परत सांगते. एकीकडे काळजी दाखवते, खरं रूढपणाने काळजी दाखवते. आबाला म्हणते की दादासाठी वाळलीस, तुझ्या लाडक्या दादाने तुझा विश्वासघात केला आणि तू दादासाठी उपास धरणार आहेस किंवा दादामुळे तू जेवणार नाही आहेस असं सारखं ती इथे म्हणते. आणि गायत्री म्हणते तुम्हाला जेवायचं नाही आहे ना, तुम्ही जेवू नका, पण वाढायला तरी चला आम्हाला. आता तुला जेवायचं तर स्वतःच्या हाताने तू वाढून घे ना, तोंडाने इतकं तू बडबड करत होतीस, खरं तुला स्वतःच्या हाताने तुला वाढून घेता येत नाही असं मला इथे वाटतं. तुम्हाला काय वाटतंय ते सांगा तुम्ही. तर आता त्या सगळ्यांना इथे जेवायला वाढायला इथे घेऊन गेले आहेत. दिनेशसुद्धा जातोय जेवायला. गायत्री म्हणते की मला सुद्धा जेवायची इच्छा नाही, एवढा मनस्ताप दिलाय तेजसने, पण त्याच्यासाठी मी का जेवू नको, मी स्वतःला का त्रास करून घेऊ असं म्हणते गायत्री आणि ते जेवायला आतमध्ये निघून जाते. विनोद आणि छाया तर काय हावरेच आहेत, म्हणजे भुक्कडच आहेत, ते त्यांना भूकच लागलेली आहे. त्यामुळं ती म्हणते की गायत्री म्हणते की आता तेजसला कसा घास मिळणार नाही याची मी सोय करेन. तर विनोद आणि छाया त्याला हां बरोबर आहे, तू असंच कर असं म्हणतात. आणि प्रेक्षकांना इथे उद्याच्या भागामध्ये गायत्री येऊन सांगते की तात्यासाहेबांनी स्वतःला सेल्फ टॉर्चर करून घेतले आणि त्याच्यामुळे ते गुडघ्यावर आलेत आणि लवकरात लवकर त्यांना काहीतरी झालं तर तेजस इथे तिच्यावर ओरडतो. गायत्री म्हणते की आवाज खाली करायचा. तेजस मानसीचं नातं आता कुठलं वळण घेईल जाणून घेऊया.